तर आपण दोघी जे बोलतो आहोत हे सामान्य गोष्टी जे बोलतो ते बोलतो आहोत, पण जेव्हा आपण अक्षर बीजाक्षर म्हणतो तर ती स्पंदन शरीरात होतात. ती स्पंदन शरीरात झाल्यामुळे त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात. परत एक की आपण हे सगळं बघत असताना चक्रांकडे सुद्धा एक एक बाव दिले आहेत. अ पासून आहा पर्यंत म्हणजे आम आम इम इम ओम ओम रोम रोम लोम लोम एम ऐम ओम औम अम आहा. मधुमेह लवकर रिकवर व्हायला म्हणजे ज्यांना इन्सुलिन होतं ते गोळ्यांवर आले. म्हणजे ते रिपोर्टिंग सांगतात, मॅडम 300 होतं आता 150 वर आलं. नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर. माझ्या संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनलवर आज परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सनातन धर्मात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्र दडलेलं आहे. हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती या चॅनेलवरनं घेत असतो. अशाच एका गहन विषयावर अभ्यास करून त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौ अरुंधती शेंडे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा विषय आहे तो म्हणजे अक्षर विज्ञान किंवा स्वर विज्ञान. असं सांगितलं जातं की महादेवांनी ज्या 64 कला सांगितल्यात त्यातली एक कला आहे अक्षर विज्ञान. आणि महेश्वर सूत्र याच्यामध्ये पाणिनी ऋषींनी अशी कथा सांगितलेली आहे की महादेवांनी नृत्य झाल्यावर जेव्हा डमरू वाजवला तेव्हा त्याच्यातून 14 सूत्रांचा उगम झाला आणि त्यातून उत्पत्ती झाली ती संस्कृत भाषेची. मराठी भाषेला संस्कृत भाषेचं बाळ म्हणता येईल. त्यामुळे आपल्या स्तोत्रांमध्ये अनेक बीजाक्षरं आहेत आणि आपण जेव्हा स्तोत्र मंत्र उच्चार करत असतो तेव्हा आपल्या नकळत ती आपल्या अनेक अवयवांवर काम करत असतात. याच विषयावर अरुंधतीताईंनी खूप गहन अभ्यास केलेला आहे आणि कसं काय ते आता डिटेल किंवा आपण सगळं त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. नमस्कार अरुंधतीताई. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख आपणच करून द्यावी कारण मी खूप छोटी आहे. आपण जे काय करताय कार्य त्याच्यात पुढे. नमस्कार, मी अरुंधती शेंडे. ज्योतिष्य, वास्तू, बाकीच्या कला ज्या हव्या आहेत त्या सगळ्या मी अवगत केल्या आहेत, पण तो अभ्यासकच आहे अजून. आणि हे जे विज्ञान मी जेव्हा शिकली साधारण 2015 मध्ये हे मला अवगत म्हणजे शिकवण्यात आलं. त्याला अजून विस्तारित करण्याचं काम नंतर मग मी ते वाढवलं. आणि साधारण आपला कोविड जेव्हा सुरू झाला त्या काळात मात्र हे काम मी मोठ्या प्रमाणात सुरू केलं. कारण त्या काळात सगळीजण अशी लोक घाबरलेली होती, काय करायचं काय नाही हा विचार करत राहायचे. आणि मग मार्ग तर आम्ही हा प्रयोग घरातली लोक करत होतो, सगळेजण करत होतो, तर त्यांना ते रिझल्ट मिळायचे. मग शेजार पाजाऱ्यांना जेव्हा मी विचारलं तर ते म्हणाले अगं मला पण बरं वाटतंय. मग माझं सुरू झालं की नाही आपण कोविडमध्ये हे प्रयोजन समोर न्यावं. आणि त्या पद्धतीने मग मी लोकांना सांगत गेले, त्याचे फायदे लोकांना होत गेले. सगळ्यांनी हे प्रयोग करायला पण सुरुवात केली. आणि हे प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की खरंच ही जादू आहे. आणि जे जे कोणी मला मंडळी भेटायला यायचे ते मला सांगायचे की ताई हो खूपच बदल झालाय, खूपच फरक पडतोय. तर फक्त हे काय राहतं की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला लागतं सातत्य. म्हणजे आपण कधी कुठलं औषध घेतो तर आपल्याला 5 दिवसाचा डोज असतो, त्याच्यानंतर तुम्ही नाही घेतला तरी चालेल. यात मात्र तुम्हाला असं काहीही करता येत नाही. तुमचा जर जीर्ण एखादा आजार असेल तर तुम्हाला मिनिमम 6 महिने तरी तो प्रयोग करावा लागेल आणि तेव्हा कुठेतरी तुम्हाला काहीतरी जाणवायला लागेल. कारण कसं आहे की आपण हे जे म्हणतो, आम्ही जे म्हणतोय स्वरमाला किंवा बाराखडी, याची सुरुवात अशी आहे की आपण अ पासून ज्ञ पर्यंत जी अक्षरं ही सगळ्या तुम्हा लोकांना माहिती आहे. आता पण आपल्याला ही अक्षरं माहिती आहे. आपण लहानपणी तुम्ही बघितलं असेल की आपण अ आ इ ई असं म्हटलेलं आहे, पण आपण इथे काय करतोय तर इथे अनुस्वार देतोय. अनुस्वार का देतोय की त्याच्यामुळे अनुस्वार हे असं आहे की बीजाक्षर बीज मंत्र जे आहेत हे अनुस्वारांनी सुरू होतात. जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र बघितलं त्यात तुम्हाला अमकम चम हे सगळे अनुस्वार आहेत. किंवा तुम्ही वडवानल स्तोत्र बघा, कुठलेही जे बीज मंत्र आहेत हे, किंवा आपण एखादी प्राण प्रतिष्ठा जेव्हा करतो तेव्हा सुद्धा तुम्हाला बीज मंत्रांचाच वापर करावा लागतो. तर बीज मंत्रांनी व्हायब्रेशन्स जे आहेत हे लवकर कव्हर होतात. आपण साधं जेव्हा आपण आता दोघी बोलतो आहोत हे साधं बोलतो आहोत, हे व्हायब्रेशन शरीराला होतात आहे,
पण मंत्रांचे व्हायब्रेशन्स नाही आहेत. जेव्हा आपण एखादा मंत्र म्हणतो तर ते बेनिफिट वेगळं असतं. म्हणजे तुम्ही बघाल, श्रीराम जयराम जय जयराम म्हणणारा जर व्यक्ती सदोदित तो जर नामजप करत असेल तर काही वर्षांनी त्यांनी नाही म्हटलं तरी आतून आवाज यायला सुरुवात होते. बरोबर. किंवा श्री स्वामी समर्थ कुठलाही नामजप जर तुम्ही नियमित करत असाल तर काही वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की ही म्हणण्याची गरजच पडत नाही. अगदी ती व्यक्ती शांत जरी बसली असेल तरी अतिस्फुरण होतं. हे काय आहे तर ही मंत्रांची शक्ती आहे. आपण हे का सांगतो आहे की आपल्या शरीरात काहीतरी स्पंदनं होत असतात. तर स्पंदनं कशी, समजा एखाद्या व्यक्तीला राग आला तर त्याचा चेहरा बघा, त्याचं एक रूप बघा आणि स्पंदनं बघा, त्यात फरक पडतो. एखादा व्यक्ती व्यायाम करत असेल किंवा प्राणायाम करत असेल त्याचे व्हायब्रेशन्स वेगळे असतात. तसंच आपण जेव्हा मंत्रांचं काम करतो तेव्हा व्हायब्रेशन्स वेगळे असतात. किंवा आपणच आपल्या घरात जर एखादा मंत्र मोठ्याने म्हणत राहिलो किंवा आपली स्तोत्र जर मोठ्याने म्हणत राहिली तर आपल्या घरातला ऑरा बदलतो, आपणच म्हणतो. किंवा सकारात्मकता जी आहे ती जाणायला मिळते. हे सगळं जेव्हा करत असताना आपल्याला हे लक्षात येतं की ती मंत्रातली शक्ती आहे. पण असं आहे की जेव्हा आपण बीज मंत्र म्हणतो तेव्हा त्याला नियम असतात. कारण आपण कुठलाही बीज मंत्र जो आहे ग्रंथातला तो असा उचलला आणि केव्हाही कुठे म्हटला ते चालत नाही, त्याला नियम आहेत. बरोबर. आता आपण हे काय करतोय, ही एक साधना रूपात करतोय. म्हणजे आपण अ पासून ज्ञ पर्यंत जे आहे ही साधना रूपात करतोय. बरं, यात असं आहे की तुम्ही एकदा साधना, जसं आपण एखादा प्रयोग करत असतो किंवा योगा करत असतो तर तो पूर्ण योगा झाल्यानंतरच आपण उठतो, लगेच मधून उठत नाही. त्याच पद्धतीची ही साधना आहे, हे लक्षात घ्यायचंय. जेव्हा तुम्ही या साधनेतून जाल तेव्हा तुम्हाला फरक पडेल. आता हे का आम्ही म्हणतोय त्याच्या मागची कारण मीमांसा अशी आहे की जेव्हा तुम्ही हे सगळं करणार त्यांनी काय फायदे होतात ते लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एखादं अक्षर म्हणणार आहात त्याच्या मागची भूमिका काय आहे, तर भूमिका अशी आहे की ते अक्षर शरीरात कुठेतरी वसलेलं आहे. आता आपल्याला ते माहिती नाहीये फक्त. बरोबर. आता आपण दोघी जे बोलतो आहोत हे सामान्य गोष्टी जे बोलतो ते बोलतो आहोत. पण जेव्हा आपण अक्षर बीजाक्षर म्हणतो तर ती स्पंदन शरीरात होतात. ती स्पंदन शरीरात झाल्यामुळे त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात. याचं कारण असं आहे की बीजातून जी निर्मिती होते ते साध्य होत असतं आणि ते साध्य झालं की ते आपल्याला कुठेतरी फायदेकारक होतं. म्हणजे तुम्ही स्वरमाला किंवा अक्षर विज्ञान जे आहे हे जसं विज्ञानाला कनेक्टेड आहे तसं आपल्या पूर्ण ग्रंथांना देखील कनेक्टेड आहेत. या गोष्टी यातून आपण साध्य करू शकतो आणि हे समोर गेलेलं आहे म्हणून मी हे प्रयोग करत आलेली आहे आतापर्यंत. अक्षर विज्ञान आणि स्वरमाला म्हणजे नक्की काय? आता कसं आहे की अक्षर विज्ञान आणि स्वरमाला हा शब्द एकच आहे. फक्त असं आहे, स्वर जी आहेत ही आपली 52 स्वर आहेत. हो. मग आपण त्याच्यातली व्यंजन आहेत आणि स्वर ही सगळी मिळून ती 52 अक्षरं तयार होतात. अक्षर म्हणजे जे आहेत, तुम्ही एखादं अक्षर म्हटलं त्याला जर तुम्ही बाजूला काही लावलं तर काहीतरी अर्थ शब्द तयार होईल. पण त्याला काहीच नाही, नुसतं अ म्हटलं काहीच नाही. अ म्हणजे काय, त्याला व्हायब्रेशन काहीच नाही. काहीच नाही. अ बरोबर. म्हणजे आज की उद्या, अ पासून आज होणार, सगळी शब्द तयार होणार. म्हणजे काहीतरी त्याला सपोर्टिंग काहीतरी पाहिजे. बरोबर. पण तुम्ही जेव्हा एखादं बीजाक्षर म्हणता तर तुम्हाला लगेच क्लिक होतं की नाही, हे बीज अक्षर याच्यातलं आहे, हे त्यातलं आहे. म्हणजे आपण कुठेतरी ते सांगू शकतो आहोत. आणि आपण हे का सांगतो आहे की जेव्हा तुम्ही हे बीजाक्षर म्हणतात त्याच्या मागची भूमिका आहे की आपल्या बाहेरच्या जगात 5 तत्व आहेत. मग आपल्या शरीरात देखील पंचमहाभूत आहेत. बरोबर. अग्नी, वायू, हो, अगदी बरोबर. पृथ्वी, आकाश, जल हे सगळे आपल्या पण शरीरात आहेत. मग ती आणि ही आपल्या कनेक्ट व्हायला काहीतरी पाहिजे आहेत. मग आपली ही अक्षरं जी आहेत याच्यात सुद्धा ती तत्व आहेत. अच्छा. म्हणजे तुम्ही जी स्वर म्हणतात त्यात सुद्धा ती तत्व आहे. म्हणजे प्रत्येक स्वरांमध्ये तत्व आहे. मग आपल्या शरीरातलं कुठलं कमी झालंय हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की माझ्यातलं जलतत्व कमी झालं, माझ्यातलं अग्नितत्व कमी झालं, हे आपल्याला माहित नाही. किंवा वरतून जे आपण घेतोय ब्रह्मांडातून ते आपल्याला कळत नाही की ब्रह्मांडातून कुठलं आलंय माझ्या शरीरात, ते पण आपल्याला होत नाही. पण आपण जेव्हा स्वरांवर काम करतो तेव्हा ती 5ही तत्व आपल्याला रोज मिळत असतात. अँटीबायोटिकच आहे एक प्रकारचं, जी काही कमी जास्त शरीरात झालं असेल ते बॅलेन्स करण्याचं काम करतो. म्हणून ही साधना रूपात आपण घेतो आहोत. आता कसं आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही तत्वांचा अभ्यास करता, जसं आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे, वायू तत्व आहे आणि अग्नितत्व, त्या प्रत्येकांकडे काही काही कार्य दिलेली आहे.
आणि त्या कार्यातूनच हे सगळं निष्पन्न झालेलं आहे. आता जेव्हा तुम्ही आकाश तत्व म्हणता, आता तुम्हाला हे माहिती आहे की पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ही सुद्धा आपल्या त्याला कनेक्ट होतात. आपल्या शरीरातला जो भाग आहे हा त्या तत्वांना परत कनेक्ट होतो आहे. म्हणजे आकाश तत्वाला, अग्नी तत्वाला, जल तत्वाला. मग ही कुठली कुठली स्पंदनं होतात, ती त्याला कशी कनेक्ट होतात हे त्यात होतं. म्हणजे तुम्ही नुसता स्वर म्हणता, पण त्याच्याबरोबर तुमची ही तत्व सुद्धा त्याच्याबरोबर काम करतात. आणि ही तत्व काम करत असल्यामुळे तुम्हाला हे जे विकार आहेत ते आपसूक कुठेतरी कमी झालेले दिसतात. बरं, आम्ही हे म्हणतो की हे नुसते विकारच कमी होत नाहीत, तर षडरिपूंवर सुद्धा कंट्रोल येतो. अरे वा. हा, कारण तुमच्या आपल्या तत्वांमध्ये प्रत्येकाकडे एक कार्य दिलंय. जसं ज्योतिषामध्ये आपण जर पाहिलं की प्रत्येक ग्रहांकडे एक कार्य दिलेलं आहे, तसं आपल्या तत्वांकडे सुद्धा एक कार्य दिलंय. आणि त्या त्या तत्वांकडे ती ती दिशा आणि ते काम असल्यामुळे ते त्या तत्वाला बॅलेन्स झालं की तुम्हाला ते काम करताना दिसतात. अच्छा. या पद्धतीने ते काम करतं. जसं आता आपण म्हटलं आकाश तत्व. आकाश तत्व काय आहे, तर आकाश तत्व हे ध्वनी निर्माण करतं. तर ध्वनी म्हणजे काय, कान आले, आपण कुठून ऐकतोय, कानाद्वारे ते ऐकतो आहे. बरं, ते काय झालं, ते ज्ञानेंद्रिय आहे. पण कर्मेंद्रिय काय आहे त्याचं, तर कर्मेंद्रिय आहे वाणी. ध्वनी कुठून, म्हणजे जो कोणी आपण बोलतो आहोत बरोबर. ती वाणीच आहे ना आपली, तर त्या वाणीतून आलं. म्हणजे कसं झालं, प्रत्येक वेळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे प्रत्येक तत्वाला कुठेतरी कनेक्ट होत आहेत. तुम्ही जसं तत्व घ्याल तसं, जसं आपण वायू तत्व घेतलं तर वायू तत्व आहे हे त्वचा. तुम्हाला काही भास किंवा हे होत असेल तर ते काय झालं, ते स्पर्शाने झालं. मग आता हे स्पर्श काय झालं, म्हणजे हाताने. मग हात काय झालं, त्याचं कर्मेंद्रिय झालं. स्पर्श हे ज्ञानेंद्रिय झालं. म्हणजे हे प्रत्येक तत्वांमध्ये आपल्याला हळूहळू ते सगळं आलेलं दिसतं. आणि या तत्वांचाच पूर्ण जो आहे हा स्वरांमध्ये कुठेतरी विभाजित होतोय. जसं आपण घेतलं अग्नितत्व. अग्नितत्व डोळ्याला म्हणताय, डोळे हे अग्नितत्वाचं काम करतं. पण अग्नितत्वाचे डोळे आहे, पण पाय हे कर्मेंद्रिय म्हटलंय, कारण ऊर्जा ही पायातून येत असते. म्हणून पायातून ती ऊर्जा येत असल्यामुळे कुठेतरी अग्नितत्व त्या दृष्टीने काम करतं. मग जलतत्व जी आहे ही चव, जीभ, त्यातून आलं. आणि मलमूत्र कर्मेंद्रिय आहे, कारण आपल्याला हे सगळं घेतलेलं बाहेर काढण्यासाठी सुद्धा कुठेतरी मार्ग दिला आहे. बरोबर. तो पण एक तो मार्ग त्यातून दिसतोय, ते आहे. आणि मग पृथ्वी तत्व काय, तर पृथ्वी तत्व नाक, म्हणजे वास घेणे, हे पृथ्वी तत्वाचं काम आहे. आणि त्याचं कर्मेंद्रिय कोणतं आहे, तर लैंगिक आपली जी शरीरातली जी आहेत ती कुठेतरी त्यातून आपल्याला त्या साधना दाखवतात. ती ही सगळे तत्व, म्हणजे बघा की प्रत्येक वेळी आपण हे सगळं करत असताना प्रत्येक तत्वाला ते कनेक्ट होत आहे. खरं. तर हे सगळं तत्वांना कनेक्टेड होत असल्यामुळे आपण जे ग्रहण करतोय ते, आणि वरती जे आहेत ब्रह्मांडात ती 5 तत्व ही कुठेतरी कनेक्ट होतात. आणि ती स्वर त्याला कनेक्ट होतात. म्हणजे एका वेळी 3 काम होत आहेत. एक ब्रह्मांडातलं, एक आपण म्हणतो म्हणून, आणि आपल्या शरीरातलं. तो दुवा सगळा साधला जातो आणि त्यातून जे काही कमी जास्त तुमच्या शरीरात असेल ते बॅलेन्स होण्याचं काम ते करतं. अरे वा, खूपच छान. म्हणजे आपण फक्त पूर्वी खूप पद्धत होती, लहान मुलांना संध्याकाळी बसून पाडे परवचा सगळं म्हणून घ्यायचं, बाराखडी म्हणून घ्यायची. त्याच्या मागे हा किती मोठा एक शास्त्रीय भाग होता. आपल्या लहानपणी आपली आई काय सांगायची, संध्याकाळी शुभम करून झाले की बाराखडी म्हणायची. आईला हे माहिती नव्हतं की त्या बाराखडीत काय आहे, पण त्याच्यामुळे आपलं बॅलेन्सिंग किती होतं बघा ना. बरोबर आहे. जिभेला एक जी काय म्हणतो हलकेपणा जो आहे, वाणी दोष कमी झाला ना, कमी झाला. नक्कीच. म्हणजे तो दोष कमी झाल्यामुळे आपल्याला ते जाणवलं नाही. या पिढीला आपण असं जर म्हटलं की रोज बाराखडी म्हणा तर ते शक्य नाही. म्हणून आपण ही साधना दिल्यामुळे त्या दृष्टीने का होईना ती व्याधी तर कमी होईल. आणि आम्ही हे सांगतो की नुसती व्याधीच यांनी कमी होत नाही, षडरिपू म्हणजे कित्येक रागीट लोक शांत झालेली आम्ही बघतो आहोत. अरे वा. आणि ते आम्हाला सांगतायत मॅडम रागावर कंट्रोल आलं. आता आपण जर कोणाला म्हटलं की अरे असं रागावू नको, चांगलं नसतं, तर पटेल का त्याला, तो म्हणेल अरे त्यांनी हे केलं तर मला राग येणारच, आणि ते साहजिक आहे, चुकीचं नाहीये. पण हे जेव्हा तुम्ही ही साधना करता आहात तेव्हा हा दृष्टिकोन तुमचा बदलतो. कारण इथे बॅलेन्सिंग होतं. हे का बॅलेन्सिंग होतं, तर ते कुठेतरी तुमच्या स्वरांनीच होतं. म्हणजे भगवंतानी जेव्हा
केलंय तेव्हा इतका गहन विचार करून केला. अगदी म्हणजे आपण जे शास्त्रज्ञ म्हणतो त्यापेक्षाही वरचे शास्त्रज्ञ खूप मोठे आहेत. खूप मोठे. म्हणजे आपल्याला त्याचं मार्गच सापडत नाही की कुठून आलाय. आपण आता हे ग्रंथात वाचतोय म्हणून आपल्याला कुठेतरी त्याचं आकलन होत आहे. खरं. नाही पण तर आपल्याला ऋषीमुनींना जे परमात्म्याकडनं हा, श्रुतीच ते म्हणतात साधनी, ना, हा. त्यांना ते डायरेक्ट परमात्म्याकडनंच साधनेने आलेली त्यांना साधनेनी मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला वाचन केल्यानंतर आपल्याला कुठेतरी तो विचार मांडता येतोय. खरं. म्हणजे आपण जर वाचन केलं तर ते मांडायला सोपी आहे. पण त्यांच्या जो इतकं अवगत होतं की ती आपण काय कल्पनाच तपश्चर्या करू असेल, शकत. आपण हा. विचारही करू शकत नाही. बिलकुल, म्हणून तर बिलकुल. पूर्वी म्हणायचे ना की ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे, त्याशिवाय तेवढी तुम्हाला हे येणारच नाही ना की बरोबर. तुम्ही बाहेरचं पंचभूत आणि आतले ह्याच्यात कनेक्शन. तेच कनेक्टिव्हिटी होती, पण आपल्याला ती माहिती नाही. माहिती. आपल्याला जर म्हटलं कोणी की एक 8 तास तू शांत बैस, शक्य नाही. शक्य नाही. 1च तास खूप झाला. हो, खूप 8 झाला. तास खूपच झाले. खरंय, अगदी खरंय. माझा पुढचा प्रश्न होता अरुंधतीताई की अक्षर विज्ञान आणि आरोग्य संतुलन हे एकमेकांशी कसं जोडलेलं आहे? तर बघा की आपल्या सगळ्यांना बहुतेकांना माहिती शरीरात 7 चक्र आहेत. तुम्हा मला सगळ्यांनाच बरोबर. माहिती. हो. त्या चक्रांची जी स्वर आहेत ती काय आहे? बीजमंत्र. बीजमंत्र आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो मूलाधार, मणिपूर, हो. ही जी चक्र आहेत ही सगळी त्या बीजमंत्राला आहेत. आता कसं समजा मूलाधार चक्र आहे, त्याचा बीजमंत्र लम आहे. मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, म्हणजे ही जी चक्र आपली आहेत ही कुठेतरी तुम्हाला बीजमंत्राला आहे. म्हणजे तुमचं चक्र जर अनबॅलेन्स असेल तर तुम्हाला व्याधी किंवा तुमचं अनबॅलेन्सिंग. परत एक की आपण हे सगळं बघत असताना चक्रांकडे सुद्धा एक एक भाव दिले आहेत. म्हणजे आपण म्हणतो की मूलाधार चक्र, पण तुम्ही मूलाधार चक्र म्हटलं तर त्याच्यात हाडं, त्वचा, मांस, नंतर वैचारिक स्थिरता आहे, सहनशीलता आहे, ताकद आहे, वजन आहे, कारण हे पृथ्वी तत्व आहे. बरोबर. हो. म्हणजे त्या व्यक्तीची जर सहनशीलता असेल, एखाद्या व्यक्तीची बघतो आपण की सहनशीलता नसते, म्हणजे काय आहे त्यांचं पृथ्वी तत्व, म्हणजे मूलाधार चक्र अनबॅलेन्स आहे. एखादा व्यक्ती चंचल असतो, तर हे तत्व सुद्धा त्या प्रत्येकाकडे दिलेली आहेत. जसं स्वाधिष्ठान चक्र बघितलं तर तुम्ही त्याच्याकडे शुक्र, रक्त, मूत्र, मज्जा, सात्विक विचार, ज्ञान प्रवाह हे जलतत्वात येतं. हो, बरोबर. मग स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व आलं. मग मणिपूर चक्र तर भूक, तहान, नैराश्य, वासना, बुद्धीची क्षीणता आहे, सौंदर्य, तेज दृष्टी, अग्नितत्वाकडे आलं. इमोशन्स आहेत सगळे. म्हणजे काय झालं की प्रत्येक तत्वाला ते भाव दिले आहेत की हो. तुला हे सांभाळायचंय, तुला हे सांभाळायचंय. प्रत्येकाला एक एक डिपार्टमेंट दिल्यामुळे त्या त्या डिपार्टमेंटमध्ये तो तयार आहे. बरं. ते आलं तर घ्यायचं की सोडायचं की तुला काय करायचं हे त्याच्याकडे काम दिलेलं आहे. तुम्ही अनाहत चक्राकडे गेला तर त्याच्याकडे ज्ञान, शारीरिक मानसिक हालचाली, क्रियाशीलता, कारण हे वायू तत्वात येतं. आणि विशुद्ध चक्रात गेलं तर काम, क्रोध, मद, मत्सर हे विशुद्ध षडरिपू. चक्र. म्हणजे षडरिपू, मी मगाशी जे म्हटलं की षडरिपू, तर हे परत त्यात येतं. आता हे सगळं येत असताना काय होतं, आज्ञाचक्रात जर गेलं तर त्यात असं आहे की जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे दोन्ही मिक्स करून ते बॅलेन्स होतं. आणि सहस्त्राधार चक्र असं आहे की हे सगळं जर त्याचं बॅलेन्स असेल तर त्याला पुढचं विचारायची गरजच नाही. मग आपण एक अजून बघतो की मूलाधार चक्रात जे आहे लम आहे, पण त्याच्या 4 पाकळ्या आहेत. हो. प्रत्येक याच्या एक अक्षर आहे, म्हणजे बीज मंत्र आहे, आणि त्याच्या पाकळ्या, त्या पाकळ्या आहेत. जसं तुम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हटलं तर वम आहे, मग त्याच्या पण पाकळ्या आहेत. जर तुम्ही मणिपूर चक्र म्हटलं तर रम आहे, मग त्याच्या पण 10 पाकळ्या आहेत. म्हणजे या प्रत्येकांच्या पाकळ्या आहेत. पाकळ्या म्हणजे काय, ती स्वरच आहेत. ती स्वर तुम्ही म्हटलं की ते चक्र तुमचं जागृत किंवा ते बॅलेन्स, असं ते गणित आहे. आता आपण जे सामान्य व्यक्ती आहे त्याला हे येत नाही असं आपण समजायचं. कुठलं चक्र, कोणतं अक्षर घ्यायचं, कारण हे मधून आहेत अक्षर, सगळी ही स्वर जी आहेत की त्या त्या चक्रांची मधून आहेत. म्हणजे अ नंतर लगेच आ नाहीये, अशी वेगळी आली आहेत. मग ते करत असताना आपल्याला हा कसं करायचं, कसं शिकायचं, चक्र बॅलेन्स कसं करायचं. बरं, चक्र बॅलेन्स करताना एक तो पूर्ण साधना ती त्याच पद्धतीने करावी लागते. आपण ही जी साधना सांगतो आहोत ही अगदी तुम्ही सामान्य पद्धतीने केली तरी चालतंय, आणि त्याच्यामुळे तुमची चक्र पण बॅलेन्स होतात. म्हणजे यात आपण नुसती तुमची तत्व नाही तर तुमची चक्र पण बॅलेन्स होत आहेत. आणि ती चक्र बॅलेन्स झाल्यामुळे तुम्हाला नकळत तुमच्या लक्षात येतं की तुमच्या स्वभावात जो बदल, आपण एखाद्याला म्हटलं की हे करू नको, तर तो जो बदल आहे तो त्यामुळे होतोय, स्वरांमुळे तो बदल होतोय. अच्छा.
म्हणजे हे पण त्याला सुद्धा कुठेतरी कनेक्टेड होऊन जातं की नाही हे त्यामुळे झालेलं आहे. फक्त असं आहे की जो सातत्याने करतोय त्याला रिझल्ट आहे. समजा आपण एखाद्याला म्हटलं की 21 दिवस कर आणि 22व्या दिवशी त्यांनी नाही केलं तर काय होतंय. आपण हे का सांगतोय, कारण जर तुम्ही आजपासून सुरुवात केली, उद्या पण करणार. आता काय आहे, या सगळ्या या पेशी आहेत आपल्या शरीरात, बरोबर. 72,000 नाड्या जे म्हणतो हो, आपण, त्याच्यातल्या काही ज्या नाड्या आहेत त्या मुख्य आहेत. त्या नाड्यांकडे परत एक काम दिलं आहे की तू इथे जायचं, या तत्वात जायचं, या चक्रातून तू इकडे. जसं आपण आपल्या घरी इलेक्ट्रिकचं कनेक्शन जेव्हा घेतो तेव्हा प्लग मध्ये आतून सगळी वायरिंग गेली असते, बरोबर. इलेक्ट्रिकचं सगळं आलेलं असतं, तिथे अर्थिंग असतो. ते सगळं जेव्हा तो जोडतो तेव्हा हा फक्त आपण एक प्लग लावतो आणि लाईट, पंखा जे काही असेल ते सुरू होतं. इथे सुद्धा आपल्या शरीरात देवाने तेच केलंय. सगळ्या नाड्या जुळवण्याचं काम, ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, तिथे कुठेतरी त्यांना त्यांना तिथे तिथे साधलं आहे. ती तिथे जोडणार, ती तिथे जोडणार. ते ज्याचं बरोबर गणित आहे तो ओके, जे अनबॅलेन्स आहेत ते कुठेतरी डिस्टर्ब आहेत. ही त्याची पद्धत आहे. म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा तशीच रचना आहे. फक्त आपल्या शरीरातली रचना इतकी सूक्ष्म आहे की जो मोठा साधक आहे तोच आपल्या शरीरातली रचना बघू शकतो. आणि आपल्यासारखी जी सामान्य व्यक्ती आहे ती वाचन करून हो रे बाबा हे यात आहे असं पाहूनच करू शकतो. प्रत्येक अक्षर शरीराच्या विशिष्ट भागाला स्पंदन करतात असं तुम्ही म्हणालात, ते कसं काय? आता कसं आहे की जसं तुम्ही हे मी म्हंटल की तुमचे चक्र झाले, तुमचे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय झाले, तर आपल्या शरीरात परत 3 ग्रंथी आहेत. विष्णू ग्रंथी, अच्छा, रुद्र ग्रंथी आणि ब्रह्म ग्रंथी. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश परत शरीर, त्रिदेव सगळे आपल्या आतच आहेत. आणि म्हणून कसं आहे की काहीही आपण करताना, जसं आपण, मला सांगा की आपण देवाची पूजा सगळेजण रोज करतो, शरीराची पूजा कोणी केलेली बघितली का? नाही. तुम्ही जेव्हा ही सगळी स्वर म्हणता तेव्हा तुमच्या शरीरात असलेल्या देवतेची पूजा होते. अरे वा, किती छान कन्सेप्ट आहे. आणि हा त्या विचारच देवता इतका वेगळा आहे की आपण सगळ्यात निग्लेक्टेड तर स्वतःचं शरीर असतं. कारण आपण कसं जाऊ दे माझं असंच आहे, हो. माझं काही बरंच होत नाही. पण आपल्या शरीराची पूजा आपण करत नाही ना. जेव्हा आम्ही हे सगळं शिकवलं तेव्हा लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, बापरे शरीराची पण पूजा असते. कारण तुम्ही जेव्हा स्वर म्हणता आहात रोज, ती स्वर म्हणजे तिथे ती देवता बसलेली आहे आपल्या शरीरात. तुम्हाला एक माहिती असेल की आपल्या शरीरात या देवता बसल्या असतात. या केव्हा जागृत होतील? आपण जर काही करत असेल तर. आपण हे जे काही दोघं बोलतो आहोत ते याच्याने जागृत नाही होत आहे, हे सामान्य पद्धतीने आहे. कारण यात जे आहे ते स्वर पकडल्या जात नाहीये आणि आपण मधून बोलतो आहोत. आपण ही जेव्हा साधना करतो तेव्हा अ पासून ज्ञ पर्यंत येतो, बरोबर. त्याला कनेक्टेड अशा गोष्टी करतोय म्हणून ते साध्य होतं. याचं कारण असं की हे साध्य होण्यामागे पण तेच कारण आहे. कारण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता आणि ती सातत्याने करत गेले तर त्याचे फायदे होतील. आता मी जेव्हा म्हटलं तुम्हाला की याच्यात देवता आहे, तर त्या देवता म्हणजे जर कोणी म्हटलं की कुठे आहे देवता, दिसेल का? शक्य नाही. पण आपल्या शरीरातल्या, आता तुम्हाला इडा, पिंगला, सुषुम्ना या सगळ्यांना माहिती आहे. पण काही 14 ग्रंथी जे आहेत त्यांच्याकडे मेन काम दिलंय. जसे डिपार्टमेंट्स असतात प्रत्येकाकडे, तसे त्या ग्रंथी त्या याच्यातल्या आपल्या ज्या हे असतात चक्र, त्याला जोडल्या जातात आणि त्या चक्रातून आपल्याला सगळं व्हायब्रेशन्स मिळतं. आणि हे जेव्हा जमायला लागतं तेव्हा मग तुमच्या चेहऱ्यात बदल होतो, तुमच्या बोलण्यात बदल होतो. कारण काय, तर तुमच्या या सगळ्या रोजच्या याच्यामुळे, साधनेमुळे हे तुम्हाला बदल आलेले दिसतात. जसं तर तुम्ही म्हणतात की स्वरांमुळे बदल होतो का? नक्की बदल होतो. म्हणजे जर तुम्ही नियमितपणे जर हे करत राहिलात तर तुमच्यात बदल होणारच. आणि आतापर्यंतचा रिझल्ट असा आहे की 100% सगळ्यांना तेच आलेत. आता एखादाच व्यक्ती जर असेल वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचित्र पद्धतीने करत असेल तर तो कुठेतरी डिस्टर्ब होऊ शकतो. कारण कसं आहे की आपण जेव्हा काही शिकतो तेव्हा प्रत्येकाचा एक रिसर्च असतो. आपल्याला जेव्हा कुठेही शिकवल्या जातो गुरूंकडे, तेव्हा गुरु हे सांगतात की मी हे केलंय, अजून तुला विस्तारित कसं करायचं हे तुझं तू बघ. बरोबर. जेव्हा आम्हाला हे शिकवलं तेव्हा कसं होतं, कम खम गम घम असं होतं. पण आता कसं झालं की जेव्हा मी हा अभ्यास केला अ पासून आहापर्यंत, म्हणजे आम आम, इम इम, ओम ओम, रोम रोम, लोम लोम, एम ऐम, ओम औम, अम आहा, यात 5 तत्व आलीत.
जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, बरोबर. आकाश तत्व. आता काय झालं, जसं कम म्हटलं, हम्म. पण आता ते तत्व फक्त एकटंच येत आहे. मी विचार केला की ही प्रत्येक वेळी तत्व कशी कनेक्ट होतील, म्हणून मी काय केलं की क ची बाराखडी केली. हम्म. कम काम, किम किम, कुम कुम, केम कैम, कोम कौम, कम का. बघा अचं सगळं तिथे लागलं. बरोबर. म्हणजे काय झालं, तुम्ही एक अक्षर म्हणणार क, परत 5 तत्व तुमच्या प्रत्येक अक्षराला ते बॅलन्स होतं. अगदी खूपच छान वेगळा हे दाखवला तुम्ही. हे हा. थोडंसं म्हणजे मी अभ्यासाने माझ्या हा. लक्षात आलं की नाही. आणि घरात मंत्र सदोदित ते येत असल्यामुळे कानावर, आणि ती पुस्तकं वाचन असल्यामुळे की हा हा जो हे आहे बीज मंत्र, हा इथे वापरला जातोय, हा इथे वापरला जातोय. बरं, काही वेळेला असं आहे की ती म्हणता येत नाही, ती उच्चारता येत नाही, कारण नियम आहेत. मग त्यासाठी ही क ची बाराखडी, ख ची बाराखडी, हा सगळा प्रयोग केला. हा प्रयोग केल्यानंतर माझ्या घरातली जितकी लोक आहेत तितकी रोज, जसं आपण उपासना करतो तसं आम्ही 45 दिवस करायचं ठरवलं. हम्म. करू, वाईट होणार नाही एवढं माहित होतं, चांगलंच होईल. आणि सगळेजण मला सांगायला लागले, अगं अरुंधती, चांगलं वाटतंय, बदल वाटतोय. मग आमच्या शेजारच्या काकूंवर, काकू असं नका म्हणून हे पण म्हणायला लागा आता. ते म्हणाले, हो का, आता तुझा नवीन आहे का काहीतरी. म्हणजे अभ्यास, आणि कसं आहे की आपण शेजार पाजारांच्यावर प्रयोग करू खरं शकतो, अगदी बरोबर. नवीन व्यक्तीवर करू शकत नाही, कारण तो आपल्याला लगेच एकदम अटॅक्ट होणार की काय सांगताय मॅडम, कुठे काही पाहिलं नाही, कसं करताय तुम्ही. म्हणून आम्ही हा प्रयोग 2 वर्ष मी हा याच्यावरच केला. आणि मग करोना काळात मात्र तो खूप मोठ्या प्रमाणात केला गेला. आता जसं मी आता म्हटलं की ही बाराखडी प्रत्येक अक्षरांवर मी केली. आपल्या बाराखडीच्या पुस्तकात ही आहेच, हो. पण ही या पद्धतीने करावी लागेल असं माझ्या डोक्यात नव्हतं. आणि मग मी ते करायला गेले. ते करायला गेल्यानंतर रिझल्ट लवकर मिळायला लागलेत. ज्या काही व्याधी आहेत लोकांच्या, त्या रिकवर व्हायला लागले. सगळ्यात जास्त जर लवकर फायदे कोणाला झाले तर मधुमेहवाल्यांना. अरे वा. मधुमेह लवकर रिकवर व्हायला, म्हणजे ज्यांना इन्सुलिन होतं ते गोळ्यांवर आले. म्हणजे ते रिपोर्टिंग सांगतात, मॅडम 300 होतं, आता 150 वर आलं. म्हटलं, हो, मला यातलं काही कळत नाही, भगवंतानी अजून व्यवस्थित ठेवलंय. पण ते जेव्हा सांगतायत तेव्हा मग लक्षात आलं. मग आता कसं आहे की याची एक पद्धत ठेवली. हे शक्यतोवर असं आहे की ही जी बाराखडी आहे ही पूर्ण म्हणायची असते. जसं आता तुम्ही काही सुरुवात केली तर ती पूर्णत्वाला नेली तर त्याचे फायदे आहेत. काही वेळेला कसं होतं की आपण थोडंसं करतो आणि सोडून देतो. तसं नाहीये. इथे पूर्णत्वाला जर तुम्ही नेलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार. ही बाराखडी जेव्हा आम्ही केली सुरुवात, तेव्हा अ पासून ञ पर्यंत, म्हणजे मी आता म्हटलं क ची बाराखडी, ख ची बाराखडी, ग ची, या सगळ्यांची बाराखडी. फक्त अंग आणि य जे होतं त्याची बाराखडी मला नाही, म्हणजे मी पहिले केली होती ती. पण काय झालं की 6 महिने मी हा प्रयोग केल्यानंतर अंगम, अंगाम, अंगिम, म्हणजे त्यात दुसरे स्वर यायला लागलेत. म्हणजे हे कुठेतरी टच वेगळ्याला होतोय. आणि म्हणून मग ती बाराखडी आम्ही कॅन्सल केली, म्हणजे खोडल्या गेली. अंग आणि य हे 2 काढले आणि फक्त 2च शब्द वापरायला सांगितले. आता हे का मी करतेय, त्याच्या मागचं कारण असं की तुमच्या प्रत्येक अक्षरांवर आपले जे हे आहेत, शरीरातल्या ज्या हे आहेत जागा, त्या आहेत. आता असं आहे की तुम्ही अ म्हटला, अ कुठे आहे, आ कुठे आहे, तर त्या प्रत्येक शरीरांवर त्यांच्या जागा आहेत. आणि म्हणून आता तुम्ही मंत्रशास्त्र जर माहिती असेल, सगळ्यांनाच माहिती आहे, पण मंत्रशास्त्रात असं आहे की प्रत्येक अवयवांवर आपल्या मंत्र आहेत. हो, हे तुम्हाला पण माहिती आहे. रामरक्षेमध्ये पण आहेतच ना सर. आणि प्रत्येक अवयवांवर मंत्र आहेत, पण त्याला पण बीज मंत्र लागून ती मंत्र आहेत. साधी मंत्र कुठलीच नाहीये, त्याला बीज लागलाय, तेव्हा ती मंत्र. मधुमेहासाठी मंत्र, सगळ्या गोष्टींवर, कॅन्सरवर सुद्धा मंत्र आहेत. म्हणजे हे सगळं आम्ही जेव्हा मंत्रशास्त्रात बघितलं तेव्हा या सगळ्यांवर मंत्र आहेत. म्हणजे कॅन्सर पेशंट माझे जितके कोणी आमच्याकडे येतात त्यांना आम्ही हे करून, कॅन्सर कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि तो मंत्र म्हणायला सांगतो. पण त्याची एक थेरपी आहे, त्या पद्धतीने म्हणावा लागतो. असं कुठेही बसले आहेत असं नाही चालत. मंत्र म्हणताना तो नियम आला आहे. बरोबर. आणि त्या नियमाचं पालन केलं तर त्याचे रिझल्ट आहेत. पायात चप्पल नको, कारण तुम्ही बीज मंत्र म्हणतात, ते तुम्हाला अवधान ठेवणार. सगळ्या या गोष्टींची दखल घ्यावी लागते आणि तर त्याचे तुम्हाला फायदे होत असतात. जसं आता आपण म्हटलं की स्वर, जसं अ म्हटलं, अ म्हणजे केस, ओके. आ म्हणजे काय तर डोकं, ई म्हणजे काय तो उजवा डोळा, मोठी ई ज्याला रस्व दीर्घ आपण जे म्हणतो,
डावा डोळा. म्हणजे काय आहे, आपला हा जो चेहरा आहे हा अ पासून आहा पर्यंत पूर्ण आहे.